किती छान कलर आलेला आहे। कैरीचं पन्ह पिण्यासाठी तयार आहे। छान टेस्टी चविष्ट पन्ह हे कसं बनवायचं ते मी आता तुम्हाला बनवून दाखवते। नमस्कार, स्मार्ट रेसिपीत आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कैरीचं पन्ह। उन्हाळ्याच्या दिवसात कैरी अतिशय पौष्टिक असते, कारण ती थंड असते आणि पिकलेल्या आंब्याचा जो रस असते तो गरम असते, म्हणून कैरीचं पन्ह हे रोजही आपण घेतलं तरी ते चांगलं असते, आरोग्यदायी असते। म्हणून मी त्यासाठी मोठ्या साईजच्या 2 कैऱ्या घेतल्या। कैरी निवडताना लहान नाही निवडायची, कारण ते कडसड लागते किंवा तेलकटी लागू शकते। तर म्हणून त्यासाठी मी छोटा गंज घेतला। की गंजात दोन्ही कैऱ्या उकडून घेते। एक ग्लासभर पाणी टाकलं, गॅस ऑन केला आणि झाकण ठेवून दिलं। जवळपास 15 ते 20 मिनिट लागतील हे कैऱ्या उकळण्यासाठी। कैऱ्या हे उकडून घेते। आता बघू आपण कैरी उकडली का। गॅस बंद करते। तुम्ही हव्या तर कुकरमध्ये सुद्धा उकडू शकता। हे बघा छान उकडले गेलेली आहे, कारण याला चिरा पडलेला आहे। गरम असतानाच प्लेटीत काढून ठेवायची। आता हे 5 मिनिटं थंड होऊ देते, मग याचे साल काढून घेऊ। हे बघा छान झालेली आहे कैरी। जेव्हा कैरी उकडायच्या आधी हिरवी असते आणि उकडल्यानंतर ही छान पिवळसर होते, पिकलेल्या आंब्यासारखी दिसते। हे बघा कैरी थंड झालेली आहे, थोडीशी कोमट आहे। कोमट असतानाच हे साल काढून घ्यायचे, कारण व्यवस्थित निघतात। हे जे हे वरचं पोर्शन हे काढून टाकायचं। हे चमच्यानं याचा असा गर काढून घ्यायचा पूर्ण। साल्याचं सुद्धा सगळा गर असा काढून घ्यायचा। असं सगळं व्यवस्थित मी काढून घेते। असा हा कैरीचा गर काढून घेतला। हा 1 वाटी निघाला, तर त्यासाठी 2 वाटे गूळ घेतला, कारण की कैरी हे आंबट आहे। ते गोळाचं प्रमाण आपापल्यानुसार आपण करू शकतो। काही जणांना गोळ कमी लागते, तर मग त्यांनी गूळ कमी टाकला तरी चालते। जर साखर टाकायची असली तर 1 वाटी गरला 1.5 वाटी साखर टाकायची। हे गूळ आहे म्हणून मी 2 वाटी टाकलं। आता हे मिक्स करून घेऊ आपण। हे गूळ टाकून घेते। आता हे सगळं मिक्स करून घेते। याच्यामध्ये गूळ हा पूर्ण विरघळून घ्यायचा आणि मिक्सरमधून नाही फिरवायचा। मिक्सरमधून फिरवलं तर त्याची चव बदलते, म्हणून मी हे चमच्यानं असं सगळं मिक्स करून घेते। हे गूळ थोडेसे जाडसर आहे, ते पण मोडून घेते चमच्याच्या साहाय्याने। गर पण बारीक करून घेते। आता पाहू आपण गूळ पूर्ण विरघळला की नाही। तर गूळ छान विरघळला, कलर पण खूप छान आला। आता आपण याचं पन्ह तयार करू। हा जो गर आपण तयार केलेला आहे, हा हवाबंद काचेच्या भरणीत 2 आठवड्यापर्यंत फ्रीजमध्ये चांगला राहू शकते। आणि जेव्हा आपल्याला गरज वाटेल तेव्हा आपण पन्ह तयार करून पिऊ शकतो। बर्फ टाकायचं, पुदिना आणि कैरीचं पन्ह। कलर पण छान आलेला आहे। जिरं पावडर, भाजलेले जिऱ्याची पावडर आहे ही। काळे मिरे, विलायची साखर सोबत कुटून घेतली।
आणि काळं मीठ. आता याच्यामध्ये थंड पाणी घालायचं आणि ढवळून घ्यायचं. कैरीचं पन्ह पिण्यासाठी तयार आहे.